भगवद्गीता सार, आयुष्य बदलून देणारे भगवद्गीतेचे 15 अनमोल विचार। भगवद्गीतेचे हे 15 उपदेश तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक ठिकाणी खूप उपयोगी पडतील। जीवनातील प्रत्येक संकटात तुम्हाला मार्ग दाखवतील। हे दिव्य उपदेश, या गोष्टी जाणून घेणे आणि समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। म्हणूनच या 15 उपदेशांना तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका। गीतेचा सर्वात पहिला उपदेश हा आहे की तुमच्या सर्व दुःखांचे कारण कोणाला तरी आपले मानणे हे आहे। तुम्ही कधीतरी लक्ष द्या, तुमच्या आयुष्यातील सर्व दुःखे, सर्व त्रास, सर्व चिंता तिथूनच येतात जिथे तुमचा आपलेपणा असतो की हे माझे आहे, हा माझा आपला आहे। तिथूनच तुमच्या आयुष्यात दुःख यायला सुरुवात होते। एका व्यक्तीकडे एक खूप मोठा महाल होता। त्याने आयुष्यभराची सर्व संपत्ती लावून तो महाल बनवला होता। आसपासच्या शहरांतील अनेक लोक त्याचा महाल पाहण्यासाठी येत असत। अनेक मोठे शेठजी त्याचा महाल विकत घेण्याचा प्रयत्न करत असत। पण तो महाल त्याचा अहंकार होता, त्याच्या जगण्याचे कारण होता। त्याचा त्या महालात खूप मोह होता। एके दिवशी त्याच्या महालाला आग लागली आणि तो कुठेतरी बाजारात गेला होता। जेव्हा तो घरी परत आला तेव्हा त्याने पाहिले की माझा महाल आगीत जळत आहे। आपल्या घराला आगीत जळताना पाहून त्याला इतके दुःख झाले। तो म्हणाला, जर हा महाल राहणार नाही तर मी सुद्धा जिवंत राहणार नाही। जर माझा महालच जळत आहे तर मी जगून काय करणार? तो सुद्धा त्याच आगीत उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला। तेव्हा कुणीतरी त्याला थांबवले की भाऊ, हा जो तुझा महाल आहे, या महालाचा सौदा काल तुझ्या मुलाने कोणासोबत तरी केला आहे। जेव्हा त्याला समजले की हा महाल आता माझा राहिला नाही, दुसऱ्या कोणाचा तरी झाला आहे, तेव्हा त्याची सर्व चिंता संपली। जसे इतर लोक त्या जळणाऱ्या महालाकडे बघून तमाशा पाहत होते, तसाच हा सुद्धा उभा राहिला। इतक्यात त्याचा मुलगा आला। तो आपल्या मुलाला पाहून खूप प्रसन्न झाला। त्याला आशीर्वाद देऊ लागला की तुझ्यासारखा मुलगा खूप भाग्याने मिळतो। तू तर माझे प्राण वाचवलेस। आज या घराला आग लागली आहे आणि तू कालच याचा सौदा करून टाकलास। तो आपल्या वडिलांना सांगू लागला की बाबा, मी या महालाच्या सौद्यासाठी बोलायला तर गेलो होतो, पण सौदा अजून पक्का झालेला नाही। जेव्हा त्याच्या वडिलांनी हे ऐकले की अजून या महालाचा सौदा झालेला नाही, तेव्हा तो पुन्हा ढसाढसा रडू लागला। पुन्हा आपली छाती बडबवू लागला। महाल तोच आहे, माणूस तोच आहे, पण जेव्हा महाल माझा आहे तेव्हा तो दुःख सुद्धा देतो आणि आनंद सुद्धा देतो। पण जेव्हा तो माझा नाही, त्याच्याशी माझे काही नाते नाही, तेव्हा सर्व दुःखेच संपून जातात। असेच आयुष्यात जेव्हा एखाद्या जागेला, एखाद्या माणसाला, एखाद्या नात्याला, एखाद्या कामाला आपण आपले मानून घेतो, माझे मानून घेतो, तेव्हा तिथूनच सर्व दुःखांची सुरुवात होते। तिथूनच प्रत्येक त्रासाची सुरुवात होते। तर श्रीमद भगवद्गीतेचा पहिला उपदेश हाच आहे की तुम्ही जसे कोणाला तरी तुमच्या आयुष्यात जगण्याचे कारण मानून घेता की याच्याशिवाय तर मी जगूच शकत नाही, तेव्हा ती गोष्ट, तो माणूस, ती काम तुम्हाला खूप दुःख देते। गीतेचा दुसरा उपदेश हा आहे की अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कर्म शुभाशुभम, की तुम्ही कोणतेही कर्म केले असेल त्याचे फळ तुम्हाला नक्कीच भोगावे लागेल। जर तुम्ही चांगली कर्मे केली असतील तर कळत नकळत एखाद्या कठीण काळात तुमची ती चांगली कर्मे तुम्हाला त्या कठीण काळातून वाचवतील। जर तुम्ही चुकीची कर्मे केली असतील, पाप केले असेल, तर त्याची शिक्षा सुद्धा तुम्हाला नक्कीच मिळेल। तो माणूस कितीही लपून कर्म करो, कितीही चालाखीने कर्म करो, पण म्हणतात ना की त्या परमात्म्याच्या, ईश्वराच्या चारही बाजूंनी कॅमेरे लागलेले आहेत। आपल्या प्रत्येक कर्मावर ती प्रकृती, तो परमात्मा आपली दृष्टी ठेवून असतो। आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब होतो। एका गावात 2 मित्र राहत होते। त्या दोघांनी विचार केला की या गावात आपण धन कमवू शकत नाही आहोत। ते दोघे धन कमवण्यासाठी शहरात गेले। काही वर्षे तिथे राहून त्यांनी खूप धन कमावले। मग विचार केला की आता आपण आपल्या घरी परत जाऊया, पुरेसे धन आपण कमावले आहे। त्या काळात वाहतुकीच्या इतक्या सुविधा नसत। ते आपल्या बैलांवरच प्रवास करत होते। चालता चालता वाटेत रात्र झाली। तेव्हा त्यांनी विचार केला, आज रात्र आपण इथेच विश्राम करूया। एका मित्राने सांगितले की मी इथे राहून धनाचे रक्षण करतो, तू बाजारात जाऊन जेवणाची सोय कर। जेव्हा तो मित्र बाजारात गेला तेव्हा त्याच्या मनात पाप आले। तो म्हणाला, इतका पैसा आम्ही कमावला आहे, जर मी याला इथेच जंगलात मारून टाकले तर सर्व पैसा माझा होईल, नाहीतर मला याचे अर्धे धन याला द्यावे लागेल। मनात हा खोट आल्यावर त्याने आपल्या मित्राच्या जेवणात विष मिसळले आणि जेव्हा तो जेवण घेऊन आपल्या मित्राकडे गेला, त्याचा मित्र ते विषारी जेवण खाऊन तिथेच मृत्यू पावला। तो व्यक्ती सर्व धन घेऊन आपल्या घरी परत आला।
मग त्याच्या घरी एका पुत्राने जन्म घेतला. जेव्हा त्याचा मुलगा जन्माला आला तेव्हा तो खूप आजारी राहत असे. त्याने आपल्या जीवनात जे काही धन कमावले होते ते सर्व धन त्याच्या मुलाच्या उपचारातच संपले. मुलगा मोठा होत गेला आणि त्याचे धन नष्ट होत गेले. जेव्हा त्याचा मुलगा थोडा मोठा झाला तेव्हा त्याच्या वडिलांनी विचारले की बेटा, तू इतका आजारी का राहतोस? तू बरा का होत नाहीस? मी माझ्या आयुष्यातले सर्व काही तुझ्यावर लावले, पण तरीही तुझी तब्येत ठीक राहत नाही. तेव्हा त्याचा मुलगा म्हणाला, कसला मुलगा आणि कसले वडील? मी तुझा तोच मित्र आहे ज्याला तू जंगलात विष देऊन मारले होते. पण मी माझा तोच हिशोब पूर्ण करण्यासाठी तुझ्या पुत्राच्या रूपात तुझ्या घरात आलो आहे. आता माझा तुझा हिशोब बरोबर झाला आणि माझे जीवन आता इथेच समाप्त होते. तर गीतेचा उपदेश आपल्याला हेच शिकवतो, कोणी स्वतःला कितीही चलाक समजत असो, हुशार समजत असो, पण जर त्याने चुकीचे कर्म केले असेल तर आज नाही तर उद्या त्याला त्याचे फळ भोगावेच लागेल. कोणताही व्यक्ती आपल्या केलेल्या कर्मापासून ते भोगल्याशिवाय कधीही सुटू शकत नाही. गीतेचा तिसरा उपदेश हा आहे की आजमध्ये जगा, उद्याची चिंता करणे सोडून द्या. जो व्यक्ती आपल्या गेलेल्या कालखंडात किंवा येणाऱ्या उद्यामध्ये हरवलेला असतो तो आयुष्यात कधीही आनंदी राहू शकत नाही. तुम्हाला आयुष्यात आनंद फक्त आणि फक्त तेव्हाच मिळू शकतो जेव्हा तुम्ही वर्तमानात जगू शकाल, आजच्या आनंदाला जगू शकाल. गेलेल्या उद्याचा आणि येणाऱ्या उद्याचा कोणताही वास्तविक अस्तित्व नसतो. तो फक्त तुमच्या बुद्धीमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये असते. त्याची कोणतीही वास्तविकता नसते. त्याला फक्त तुम्ही तुमच्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये जगता. पण जे तुम्ही वास्तव्यात जगता तो तुमचा आज असतो, तो तुमचा चालू असलेला क्षण असतो. जर तुम्ही तुमचे मन आणि बुद्धी तुमच्या काळात अडकवून ठेवाल, तुमच्या भूतकाळात आणि भविष्यकाळात अडकवून ठेवाल, तर लक्षात ठेवा, तुम्ही कधीही आनंदी राहू शकणार नाही. आणि जर आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर आजमध्ये आणि याच क्षणात जगायला शिका. गीतेचा चौथा उपदेश हा आहे की जो तुमच्यासोबत अधर्म करेल, पाप करेल, चुकीचे करेल, त्याला दंड नक्कीच दिला पाहिजे. जर तुम्ही ते सहन करता तर तो तुमच्यासोबत अजून चुकीचे करतो. जर तुम्ही ते सहन केले तर त्याच्या पापात तुम्ही सुद्धा भागीदार व्हाल. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणू लागला की ज्यांच्याशी मी युद्ध करायला जात आहे हे सर्व माझे भाऊ आहेत, माझे गुरुजन आहेत. मी यांच्यासमोर शस्त्र कसे उचलू, यांना कसे मारू? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की ज्यांना तू आपले मानतोस ते सर्व अधर्मी आहेत, ते पापाच्या बाजूने उभे आहेत. आणि जर तू यांचा वध करणार नाहीस, युद्ध करणार नाहीस, तर समाजात अजून पाप वाढेल. कारण जेव्हा कोणी अशा पापी लोकांना थांबवत नाही तेव्हा ते अजून जास्त पाप करतात. असेच जेव्हा तुमच्यासोबत कोणी चुकीचे करते, तुम्हाला इजा पोहोचवते, दुःख देते आणि तुम्ही ते गुपचूप सहन करत राहता, तेव्हा समोरच्याला बळ विळू लागते. तो तुम्हाला कमकुवत समजू लागतो आणि तुमच्यासोबत चुकीचे वागणे तो आपला हक्क समजू लागतो. पण जेव्हा तुम्ही त्याच्या चुकीच्या वागण्याला, त्याच्या अधर्माला थांबवता, त्याचा विरोध करता, तेव्हा तो आपल्या मर्यादेत राहायला शिकतो. हा कलियुग आहे. जर या काळात तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर तुम्हाला तुमचे रक्षण स्वतःच करावे लागेल. कोणी तुमच्यासोबत चुकीचे केले तर ते कधीही सहन करू नये, उलट त्याचा सामना केला पाहिजे. गीतेचा पाचवा उपदेश हा आहे की कोणावरही गरजेपेक्षा जास्त मोह कधीही करू नका. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त मोह लावणार, बघा तोच तुम्हाला नक्की रडवेल. मोहामुळेच तुम्ही कोणाच्या तरी मागे मरत राहता. मोहामुळेच तुम्हाला अनेक वेळा तुमचा अपमानसुद्धा सहन करावा लागतो. आणि अनेक लोकांना मोहामुळे स्वतःचा अपमान दिसतसुद्धा नाही की समोरचा माझी साधी इज्जतसुद्धा करत नाहीये आणि मी त्याच्या मागे मरतोय. मोह तुमच्या डोळ्यांवर अशी पट्टी बांधतो की तुम्हाला सत्य आणि असत्य दिसतच नाही. तुम्हाला एखाद्या माणसाचा खरा चेहरा दिसतच नाही. तुम्ही जे पाहता, जे ऐकता त्यावरच विश्वास ठेवता. मग तुम्हाला कितीही वेदना मिळत असोत. जर तुम्हाला एखाद्या माणसाला नीट समजून घ्यायचे असेल, कोणाचे सत्य जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की तुम्ही त्याच्या मोहातून लवकरात लवकर बाहेर यावे. वास्तव्यात नाती दुःख देत नाहीत, तुमचा मोह तुम्हाला दुःख देतो. ज्या दिवशी मोह संपला त्या दिवशी तुम्हाला कोणत्याही नात्यातून कोणतेही दुःख मिळू शकत नाही, कारण तुम्हाला मग काही फरकच पडणार नाही. गीतेचा सहावा उपदेश हा आहे की तुम्ही ते नका करू जे सर्वजण करतात, तर ते करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावहः. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की जे तुझे कर्तव्य आहे, जे तुझ्यासाठी योग्य आहे, जे तुला करायला हवे तू तेच कर. तू कधीही ते काम करू नको जे जग करत आहे. कारण अर्जुन श्रीकृष्णाला म्हणू लागला की अशा भयंकर युद्धात पडण्यापेक्षा चांगले आहे की मी संन्यासी बनून जाईन.
तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की संन्यासी बनणे तुझे कर्म नाही, तुझा धर्म नाही. तू क्षत्रिय आहेस. तुझे कर्म आणि तुझा धर्म हाच आहे की तू अधर्माचा नाश करावा, धर्माचे रक्षण करावे. असेच प्रत्येक माणसाचे एक वेगळे कर्तव्य असते, एक वेगळाच मार्ग असतो. तर कधीही त्या मार्गावर जाऊ नका जिथे सर्व गर्दी जात असेल. कधीही ते काम करू नका जे जोक करते की आजकाल हा ट्रेंड झाला आहे, हे फॅशन झाले आहे, सर्व करतात म्हणून आम्ही सुद्धा करत आहोत, सर्व गर्दी हेच काम करत आहे म्हणून आम्ही सुद्धा हेच करत आहोत. जर तुम्ही ते कराल जे गर्दी करत आहे तर तुम्ही सुद्धा त्याच गर्दीत कुठेतरी हरवून जाल. पण जर तुम्ही ते कराल जे तुमच्यासाठी योग्य आहे, जी तुमची प्रतिभा आहे, तर जगाच्या सर्व गर्दीत सुद्धा तुम्ही सर्वात वेगळे उठून दिसाल. गीतेचा 7वा उपदेश हा आहे की आयुष्यात धोका आपलेच लोक देतात, कारण त्यांना तुमच्या कमकुवतपणाची माहिती असते. बाहेरचा माणूस तुम्हाला धोका देऊ शकत नाही, कारण त्याला तुमच्याबद्दल माहितीच नसते की तुम्हाला इजा कुठे पोहोचते. पण जो तुमचा आपला आहे, तुमचा खास आहे, त्याला खूप खोलवर माहिती असते की याची कमजोरी काय आहे. काय केले तर याला वेदना होऊ शकतात, ज्यामुळे याला आपण खाली दाखवू शकतो, याला इजा पोहोचवू शकतो. हा कलियुग आहे. यामध्ये बाहेरच्या लोकांपासून नाही तर जे आपले आहेत त्यांच्यापासूनच सावध राहावे लागते. महाभारताचे युद्ध 2 वेगळ्या राजांमध्ये झाले नाही, तर एकाच कुटुंबाच्या भावांमध्ये झाले होते. सर्व आपसात एकाच वंशाचे लोक होते. किती वेळा दुर्योधनाने विष देऊन भीमाला मारू इच्छिले. न जाणो किती वेळा दुर्योधनाने पांडवांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो त्याचा परका नव्हता, त्याचा भाऊ होता. सर्व भांडणी घराच्या आतच होतात. बाहेर कोण लढणार आपल्याशी? घरातच सर्व वाद होतात. तर तुम्हाला इजा फक्त तेच लोक पोहोचवू शकतात जे तुमचे आपले आहेत. तुम्हाला धोका फक्त तेच लोक पोहोचवू शकतात जे तुमचे आपले आहेत. गीतेचा 8वा उपदेश हा आहे, जो माणूस स्वतःचे रक्षण स्वतः करू शकत नाही, त्याचे रक्षण भगवान सुद्धा करू शकत नाहीत. श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, तस्मात् सर्वेषु कालेषु मा मनुस्मर युद्ध च, की हे अर्जुना, तू प्रत्येक काळात माझे स्मरण करत रहा आणि युद्ध सुद्धा करत रहा. अर्जुनाने श्रीकृष्णाला विचारले की हे युद्ध तर काही दिवसांत संपून जाईल, पण तुम्ही म्हणत आहात की तू नेहमी माझे स्मरण करत रहा आणि युद्ध करत रहा. नेहमी युद्ध करण्याचा काय अर्थ आहे? तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की हे आयुष्यच रणभूमी आहे. या जीवनात सुख दुःख येतच राहतील आणि तुला त्यांचा धैर्याने मुकाबला करायचा आहे. श्रीकृष्णाने हे नाही सांगितले की तू शांत बसून राहा आणि मी लढाई करीन. गीतेच्या ज्ञानात खूप खोली आहे. आपल्या जीवनाची दोरी सुद्धा ईश्वर सांभाळून बसले आहेत, पण युद्ध आपल्यालाच करायचे आहे. ईश्वराची आठवण काढायची आहे की हे ईश्वरा, मला शक्ती दे, मला समज दे, मला बुद्धी दे, जेणेकरून मी माझ्या आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकेन, मी आयुष्यात योग्य मार्गावर चालू शकेन. पण तुम्हाला तुमची लढाई स्वतःच लढावी लागते. जे लोक असे म्हणतात की आम्ही काहीच करणार नाही, सर्व तू ईश्वर करेल, तर म्हणतात की आळशी माणसाला पाहून तर भगवान सुद्धा घाबरतात की हा काहीच करणार नाही. भगवंताने बुद्धी दिली आहे, समज दिली आहे. ईश्वर तुम्हाला प्रेरणा देतात, शक्ती देतात, पण तुम्हाला तुमचे रक्षण स्वतःच करावे लागेल. गीतेचा 9वा उपदेश हा आहे की कोणतीही अशी वाईट सवय स्वतःला लावून घेऊ नका जी तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल. कुठेतरी महाभारताचे हे युद्ध एका जुगाराच्या सवयीमुळेच सुरू झाले होते. सर्व खेळ तिथूनच सुरू झाला होता. अशी एक जुगाराची चटक जिथे युधिष्ठिराने आपल्या भावांना पणाला लावले, आपल्या पत्नीला पणाला लावले. असा जिंकण्याचा नशा की आपले सर्व काही गमावून बसले. असेच आपण सुद्धा आपल्या आयुष्यात जेव्हा एखादी अशी वाईट सवय लावून घेतो, मग ती कोणतीही असो, नशेची असो, मोबाईलची असो, एखाद्या माणसाची असो, कोणतेही चुकीचे काम करण्याची असो, कोणतीही वाईट सवय जी तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते, जर तुम्ही तिला सोडले नाही तर तुमचे सर्व काही संपून जाईल. तुमची सवय तुम्हाला संपवण्याआधी तुम्ही तुमच्या वाईट सवयींना संपवून टाका. गीतेचा 10वा उपदेश हा आहे की आळशी माणूस कधीच काही साध्य करू शकत नाही. बहुतांश लोक फक्त योजना बनवत राहतात की मला मोठे घर हवे, मला मोठी गाडी हवी, मला जग फिरायचे आहे. काय काय हवे हे प्रत्येकजण विचार करून ठेवतो, पण त्यावर मेहनत करणे हे खूप कमी लोक करतात. कारण इच्छा करणे खूप सोपे आहे, पण त्यासाठी कर्म करणे ते खूप कठीण आहे. एक चांगले फिट शरीर प्रत्येकाला हवे असते, पण त्यासाठी व्यायाम करणे, एक्सरसाइज करणे ते तुम्हालाच करावे लागेल. जो माणूस आळशी बनून बसून राहतो त्याला न चांगले शरीर मिळते, न चांगले जीवन मिळते. आयुष्यात जर काही मिळवू इच्छित असाल तर आळसाला आपल्या आयुष्यातून नक्कीच दूर करा.
आळसामुळे तुम्हाला काही मिळणार तर नाहीच, पण जे तुमच्याकडे आहे ते सुद्धा तुम्ही गमावून बसाल. गीतेचा 11वा उपदेश हा आहे की आयुष्यात जर आनंद हवा असेल तर मनाच्या गुलामगिरीचा त्याग करा. अनेक लोक म्हणतात की आम्हाला करायचेचा खूप काही आहे, पण आम्ही काही करू शकत नाही. सर्व काही माहिती सुद्धा असते की काय केल्याने आमचे आयुष्य अधिक चांगले होऊ शकते, कोणती गोष्ट आम्हाला नुकसान पोहोचवत आहे, पण तरीही काही करू शकत नाही. सर्व काही समजते, पण समजून सुद्धा आणि इच्छा असून सुद्धा काही करू शकत नाही. ते यासाठीच होते कारण तुम्ही तुमच्या मनाचे गुलाम बनला आहात. अहो, लोक तर आपल्या जिभेची चव सुद्धा सोडू शकत नाहीत, मग म्हणतात की आम्ही बारीक होत नाही आहोत, फिट होत नाही आहोत, यश मिळत नाहीये, कारण जे तुम्ही करायला हवे ते तुम्ही करत नाही. तुमचे मन सर्व काही समजून सुद्धा तुम्हाला ते करू देत नाही. म्हणूनच आयुष्यात जर पुढे जायचे असेल तर मनाप्रमाणे चालणे सोडून द्या. जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्हाला करावेच लागेल. गीतेचा 12वा उपदेश हा आहे की जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळूनच राहील, आणि जे तुम्हाला मिळाले नाहीये त्यासाठी रडणे सोडून द्या. तुम्ही ज्याच्यासाठी जितके रडाल ती गोष्ट तुमच्यापासून तितकीच लांब जाईल, आणि जी गोष्ट खरंच तुमची आहे ती कुठून ना कुठून तुमच्याकडे नक्की पोहोचेल. म्हणूनच जे तुम्हाला आयुष्यात साध्य होत नाहीये किंवा साध्य झाले नाही त्याचा पश्चाताप करणे आणि त्यासाठी रडणे तुम्ही पूर्णपणे बंद करा. गीतेचा 13वा उपदेश हा आहे की तुम्ही संसारावर जेवढे प्रेम लावाल तितकेच जीवनात दुःख आणि वेदनेचा अनुभव कराल. गीतेचा 14वा उपदेश हा आहे की ज्या माणसाला प्रत्येक गोष्टीवर राग येतो, सुख आणि शांती त्याच्या आयुष्यात कधीच येऊ शकत नाही. कारण जो माणूस खूप जास्त रागीट असतो ना, त्याचे सर्व मित्र त्याला सोडून जातात. तो मनातल्या मनात सुद्धा जळत राहतो. तो स्वतःच्या मनात सुद्धा वेदनेतच जगतो, त्रासातच जगतो. जास्त राग करून, जास्त क्रोध करून जे काही तुमच्याकडे आहे बघा, तुम्ही ते सुद्धा नष्ट करून टाकाल, आणि अशा माणसाला शांती तर कधीच मिळणार नाही. म्हणूनच आपल्या आयुष्यात शांती हवी असेल तर क्षणाक्षणाला रागवणे सोडून दिले पाहिजे. गीतेचा 15वा उपदेश हा आहे की तुम्ही कोणाची मदत करा किंवा नका करू, पण जाणीवपूर्वक कधी कोणाचे मन दुखवू नका. कारण जेव्हा कोणाचे मन तुमच्यामुळे दुखते ना, तेव्हा लक्षात ठेवा तुम्हाला सुद्धा ती वेदना एके दिवशी नक्की मिळेल. कारण जेव्हा तुम्ही कोणाचे मन दुखवता तेव्हा तुम्हाला समजत नाही, पण जेव्हा कोणी तुमचे मन दुखवते तेव्हा तुम्हाला समजते की मनावर जखम झाल्यावर किती वेदना होतात. म्हणूनच तुम्ही कोणाची मदत करा किंवा नका करू, पण कोणाचे मन कधीही दुखवू नका. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.